थांब बाळा, हा व्हिडिओ पुढे सरकवण्यापूर्वी फक्त 10 सेकंद थांब. आज तुला असं का वाटतंय की सगळं संपलं? तू कोणाशीच न बोलता रात्री उशीवर डोकं ठेवून का रडतोस? हे बघ, हा व्हिडिओ तुझ्यासमोर योगायोगाने आलेला नाही. तुझी आर्तहाक अक्कलकोटपर्यंत पोहोचली आहे आणि म्हणूनच आज स्वामी थेट तुझ्याशी बोलायला आले आहेत. आजचा हा संवाद तुझं दुःख आणि तुझी भीती कायमची संपून टाकेल. बाळा, तू खूप दिवसांपासून एका प्रश्नाचं उत्तर शोधतोयस. स्वामी, मी इतकी भक्ती करतो, तरी माझ्या वाट्याला हा त्रास का? आज स्वामी तुला सांगत आहेत, बाळा, तू ज्याला शिक्षा समजतोयस ती तुझी तयारी आहे. जेव्हा एखादं झाड वाऱ्यामुळे खूप हलतं, तेव्हा त्याची मुळं अधिक घट्ट होतात. तुझ्या आयुष्यातील ही वादळं तुला पाडण्यासाठी नाही, तर तुझा विश्वास अधिक घट्ट करण्यासाठी आली आहेत. तुला वाटतंय तू एकटा आहेस. मग हे ऐक. जेव्हा तू रडत असतोस आणि अचानक शांत होतोस, तेव्हा तो माझा हात तुझ्या डोक्यावर असतो. जेव्हा तुझी कामं ऐनवेळी अडकतात, तेव्हा मी तुला मोठ्या संकटापासून वाचवत असतो. जेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती तुला मदत करते, तेव्हा ते माझंच रूप असतं. तू या संकेतांकडे दुर्लक्ष केलंस, पण मी तुझ्या पाठीशी सावलीसारखा होतो. आता तुला काय करायचंय? फक्त समर्पण. तुझी काळजी मला दे आणि तू तुझं कर्तव्य कर. तू म्हणतोस ना, पैसे टिकत नाही, माणसं सोडून जातात. बाळा, जे तुझं नाही ते जाणारच, पण जे तुझं आहे ते जगातील कोणतीही शक्ती तुझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आजपासून एक नियम कर. सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप कर आणि बघ, तुझे रस्ते आपोआप मोकळे होतील. तुझ्या आयुष्यातील वाईट काळ आता संपत आला आहे. तू या उंबरठ्यावर उभा आहेस जिथे तुझे दिवस बदलणार आहे. डोळे पुस आणि हसऱ्या चेहऱ्याने उभा राहा. स्वामी समर्थांचा हात ज्याने पकडला, तो कधीही बुडणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नाही, तर माझा तुला दिलेला शब्द आहे. जर हा संदेश तुझ्या मनापर्यंत पोहोचला असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिह आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठव जिला आज याची खरी गरज आहे. चॅनलला सबस्क्राईब कर आणि स्वतःची काळजी घे. श्री स्वामी समर्थ.